दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। कायदा सुव्यवस्था बिघडल्यानं महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येते तर क्रांती चौकामध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे। ते आमच्या इथे समोर आले आणि आम्ही तशाच तसं उत्तर देऊ एवढे एक लक्षात ठेवा शिवसेना आणि काँग्रेसवाल्यांनी। नाही 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 त्यांना काढू, आम्ही आमचं आंदोलन करतो। त्यांची आंदोलनाची जागा कुठं आहे? नाही नाही मोदी 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 महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या वतीनं कशा पद्धतीने त्यांना समजून सांगण्यात येत आहे। तुम्ही काय काल आमच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी गोळीबार केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहे। आपण बघताय जो यांचा वर्षा बंगला आहे हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे। आज आपण बघतोय आम्ही सगळी परमिशन घेतलेली आहे तरी सुद्धा हे पोलीसवाले आम्हाला जाणून अडवत आहे। भाजपच्या लोकांना 1.5 घंटा झाला यांना काढवत नाहीये। नीट सांगा अंगावर नको म्हणा, इकडे सांग बरं नीट। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। कृष्णा केंडे थेट ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तिथून आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय नक्की घडतंय क्रांती चौकामध्ये? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा विषय काही राहिला नाहीये। कायदा फक्त हा सामान्य जनतेसाठी आहे आणि सुव्यवस्था ही फक्त या राज्यामध्ये गुंडांकरिता आहे। समोर समोर म्हणजे आमचं पूर्वनियोजित निदर्शन होते घोसाळकरांच्या जे हत्याकांड झालं त्यासाठी होतं आणि हे मध्येच आले आणि दडपशाही करून राज्याचे हे सत्तेचा गैरवापर करून आम्हाला धमकवत आहे। त्यामध्ये पोलीस प्रशासनही त्यांना मदत करत आहे। आता आपण पाहतोय की एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि घोषणाबाजी एकमेकांच्या विरोधात केली जाते। राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी भाजपच्या वतीनं करण्यात येते। दुसऱ्या बाजूनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। दोघंही म्हणतात की आमची नियोजित वेळ होती, मात्र भाजपा या ठिकाणी आली आणि भाजपाचे लोक म्हणतात की आमची नियोजित वेळ होती। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आपण त्यांना का समोरासमोर आलाय? काय झालं की आम्ही ओबीसी मोर्चाचं या ठिकाणी आंदोलन करत होतो की नरेंद्र मोदीचा अपमान करणारा राहुल गांधीचा निषेध करीत आहोत, परंतु या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव गटाला आणि काँग्रेसला जाणीवपूर्वक शहरामध्ये वातावरण दूषित करायचं आहे म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक आमचे आंदोलन चालू असताना ती या ठिकाणी मंडळी आलेली आहे। ते नंतर आलेले आहेत, आम्ही अगोदरपासून इथं आंदोलन करतोय आणि आमचा विषय जिरून आहे तर नंतर येऊन त्यांनी आता गोंधळ घातलाय। ते अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो जर त्यांच्या हातात असेल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत। त्यांना तसं उत्तर पण राहुल गांधीला जोडे मारलेच ना। आम्ही राहुल गांधीचा बोलला पण देवेंद्र फडणवीसचा मुद्दाहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोक आंदोलन करीत असताना जर देवेंद्र भाऊचा फोटो आणून जर ते या ठिकाणी अपमान करीत असेल तर भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। आपण पाहतोय की एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी दोन्ही गटाच्या वतीनं धाडण्यात येत आहेत आणि एकमेकांना विरोध या ठिकाणी करण्यात येतोय। पोलिसांची फळी फक्त मध्ये आहे आणि पोलीस या ठिकाणी हे सगळं शमवण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांना यश येत नाहीये। ही दृश्य क्रांती चौकातली आहेत आणि इथे दोन्ही गट समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कृष्णा, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की दोन्ही बाजूकडनं एक दावा केला जातोय की आमची नियोजित वेळ सारखीच होती। या सगळ्याबाबत पोलिसांकडून काही कळू शकलेलं आहे का की कोणाला कुठली वेळ देण्यात आली होती? तेव्हा छत्रपती संभाजीनगर मधली ही सगळी दृश्य आहेत पाहायला मिळतात। आपण महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते त्यांना ताब्यात घेत आहे।
पोलिसांच्या वतीने प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप हे आपण या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या आंदोलन होती खरी, मात्र दोघांनाही वेगळ्या जागा दिलेल्या होत्या, मात्र दोघंही समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता। आणि महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे आणि दोनही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांचा सुरू आहे। क्रांती चौकातली हे दृश्य आता आपण पाहतोय, पोलीस कशा पद्धतीनं ताब्यात घेतात। आता आपण पाहतोय की आत्ताची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात क्रांती चौकातली, आणि क्रांती चौकामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडनं केली जाते आहे आणि कार्यकर्ते ताब्यात घेतले जात आहेत। दोघांचंही एकच म्हणणं आहे की आम्हाला वेळ दिलेली होती, मात्र त्यावेळी या ठिकाणी इतर कार्यकर्ते आले आणि समोरासमोर घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केली। भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला या क्रांती चौकामध्ये पाहायला मिळतं आहे। पोलिसांच्या वतीनं दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतला आहे, मात्र आरोप असा आहे की केवळ महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांकडनं टार्गेट केलं जात आहे आणि दुसरे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी सोडलं जातंय, अशा प्रकारचा आरोप देखील कार्यकर्त्याच्या वतीनं करण्यात येतोय। आता आपण पाहिलं तर दोनही गट जे आहेत ते वेगवेगळं करण्यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र गेल्या काही वेळापासून हा संघर्ष आपल्याला या क्रांती चौकामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर मधली आपण ही दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। दोनही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांच्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तेव्हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याच वेळेला दुसरीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आले होते आणि काही काळ या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळाला। तिथे मुंबईतल्या गोळीबार प्रकरणी मुंबई क्राईम